देशातील करदात्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। 1 एप्रिलपासून देशात नवा आयकर कायदा लागू होणार असून कर भरण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी आणि पूर्णपणे डिजिटल होणार आहे। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अर्थात सीबीडीटीने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार करदाते आता क्रेडिट कार्डद्वारेही आपला आयकर भरू शकणार आहेत। त्यामुळे कर भरण्याचे पर्याय वाढणार असून डिजिटल व्यवहारांना आणखी चालना मिळणार आहे। पगारदार कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे। आतापर्यंत वापरला जाणारा फॉर्म 16 आता बंद होणार असून त्याऐवजी फॉर्म 130 लागू केला जाणार आहे। तसेच कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध सुविधांचा तपशील फॉर्म 123 मध्ये दिला जाणार असून हा फॉर्म डिजिटल पद्धतीने फॉर्म 130 शी लिंक असेल। यासोबतच पॅन कार्ड संबंधी नियमांमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत। आता एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहार म्हणजे पैसे जमा करणे किंवा काढणे यासाठी पॅन कार्ड अनिवार्य असेल। यापूर्वी ही मर्यादा केवळ 50,000 रुपये होती। तसेच 5 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे वाहन खरेदी करताना आणि हॉटेल, रेस्टॉरंट किंवा इव्हेंट मॅनेजमेंटसाठी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करताना पॅन कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे। मालमत्ता व्यवहारांवरही परिणाम दिसणार आहे। 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेच्या हस्तांतरणावर आता TDS लागू होणार आहे। आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागील कंपनीतील कर प्रणालीची माहिती नव्या कंपनीला देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे। एकूणच नव्या आयकर कायद्यामुळे पारदर्शकता वाढवण्यासोबतच कर प्रणाली अधिक सुलभ आणि डिजिटल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।